नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आपण बघितलं इथे राहुलचा आणि राधाचा साखरपुडा आता मोडलेला असतो. कलाने सगळे पुरावे सादर करत चांदेकरांच्या समोर राहुलचं सत्य आणून आता खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा केलेला असतो. राहुल हा एक नंबरचा फ्रॉड आहे आणि मुलींना फसवणारा मुलगा आहे हे आता सिद्ध झालेलं असतं आणि त्यामुळे आबांनी त्याच्या जोरदार कानाखाली मारलेली असते आणि त्याला आता पूर्ण प्रॉपर्टीमधून सुद्धा बेदखल केलेलं असतं. तरी त्या आबांनी आता खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. राहुल जी पेढी सांभाळायचा, ज्या पेढीवरती त्याचा ताबा होता, ती पेढी आता आबांनी त्याच्या ताब्यातून काढलेली असते आणि ती कलाच्या हाती सांभाळण्यासाठी दिलेली असते. त्या पेढीचा ताबा आता कलाकडे दिलेला असतो. त्यामुळे इथे खूप मोठी जबाबदारी कलावरती आता आबांनी सोपवलेली असते. तेव्हा कलाला आनंदसुद्धा होतो, पण तिला भीतीसुद्धा वाटलेली असते. पण इथे अद्वैतला आणि आता सरोजला काहीही प्रॉब्लेम नसतो. आबांनी जो निर्णय घेतलेला असतो तो त्या दोघांना सुद्धा मान्य असतो. त्याचबरोबर आता सरोजला आपली चूक कळलेली असते. कला खूप हुशार आणि चांगली आणि त्याचबरोबर गुणीत सुद्धा मुलगी आहे, सर्व गुण संपन्न आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं. मी खरे कुटुंबाला खूपच जास्त चुकीचं समजले. खरं तर या सगळ्याचा सूत्रधार राहुल होता हे आता सरोजच्या उशिरा का होईना पण लक्षात आलेलं असतं आणि त्यामुळे आता ती कलाची माफी मागत तिला आता चांदेकरांच्या सुनेचा दर्जा सुद्धा देते. आणि त्याचबरोबर इथे कला आणि अद्वैत आता दोघं जण एकत्र येतात आणि कला म्हणते, अद्वैत तुला माहिती आहे राहुलने 8 लाखांचा हिशोब काय दिला होता? त्याने एका वृद्धाश्रमाला भेट दिली असं तो म्हणाला होता. पण आपण तिथे गेलो होतो तेव्हा आपल्याला त्यांना भेटता आलं नाही. आपण दोघं जण तिथे पुन्हा जाऊया आणि त्या गोष्टीचा खुलासा करूया. खरोखर राहुलने ते पैसे त्या लोकांना दिले होते की पुन्हा त्याने तिथे काहीतरी सेटलमेंट केले ते आपल्या लक्षात येईल. तेव्हा आता अद्वैत कला तिथे जातात. तेव्हा अजून एक गोष्टीचा खुलासा होतो की राहुलने तिथे डोनेशन दिलंच नव्हतं. फक्त त्या माणसाला त्याने 50,000 रुपये दिलेले असतात तोंड बंद ठेवण्यासाठी आणि बाकीचे पैसे त्याने स्वतःवरती उधळलेले असतात आणि बाकीच्या मुलींवरती. तेव्हा आता कलाने सगळ्या गोष्टींचा खुलासा हा केलेला असतो. आता त्या गोष्टी कलाच्या बरोबरीने कशा घडत जातात त्या आपण सविस्तरपणे इथे बघणार आहोत. तर इथे अद्वैत आता कलाला म्हणतो की माझा तुझ्यावरती विश्वास नाहीये. मी माझ्या भावावरती असा अविश्वास दाखवू शकत नाही. तुझ्याकडे जर पुरावे असतील तरच माझ्याशी बोलायला ये. तेव्हा आता कला जाते आणि सगळे पुरावे गोळा करून घेऊन येते. त्या पेनड्राईव्हमध्ये सगळं फुटेज असतं ज्याच्यामध्ये हॉटेलमध्ये राहुल नैनाला आपल्याबरोबर घेऊन गेलेला असतो आणि तिथे त्यांनी 4-5 दिवस स्टेसुद्धा केलेला असतो. हे सुद्धा आता सगळ्यांसमोर कला सांगते आणि राहुलकडून नैना प्रेग्नेंट आहे याचा सुद्धा ती खुलासा करते. त्यामुळे आता आबांना खूप जास्त राग येतो. राहुलने एवढी मोठी गोष्ट आपल्यापासून लपून ठेवली. खरं तर हे सगळं प्लॅनिंग राहुलने केलं होतं. जी काही लग्नामध्ये इज्जत गेली ती खरे कुटुंबामुळे नाही तर राहुलमुळे गेली होती. कारण राहुलने अद्वैतचं नाक कापण्यासाठी त्याला खालीपणा देण्यासाठी अगदी लग्नाच्या दिवशी नैनाला पळून घेऊन जाण्याचा प्लॅन केला होता आणि ते आता सगळं घरच्या लोकांसमोर आलेलं असतं. तेव्हा आबा आता जोरदार राहुलच्या कानाखाली मारतात आणि म्हणतात की तुला ह्या गुन्ह्याची शिक्षा मिळणारच. ती शिक्षा मी नैनाला होऊ देणार नाही आणि आबा आता एक मोठा निर्णय घेणार असतात. तर इथे सरोजसुद्धा म्हणत असते म्हणजे अद्वैतचं लग्न मोडण्याचं मूळ कारण हा राहुल आहे. यानेच त्या नैनाला भरीस पाडलं होतं. तेव्हा इथे कला म्हणत असते की तुम्हाला सगळ्यांना असं वाटत होतं की आम्ही नैनाताईला पळून जायला सांगितलं होतं कारण तुमची इज्जत कमी व्हावी म्हणून. पण असं आम्ही काहीच केलं नव्हतं. आम्हाला माहितीसुद्धा नव्हतं की लग्नाच्या दिवशी राहुल नैनाताईला पळून घेऊन जाणार आहे. आम्ही तर सगळी तयारी अगदी व्यवस्थित केली होती. फक्त एक गोष्ट लपवली होती की आम्ही लोकंसुद्धा थोडेसे श्रीमंत आहोत. बाकी आम्ही काहीही लपवलं नव्हतं. जे होतं तुमच्यासमोर होतं. तेव्हा इथे आता कला सगळे पुरावे घेऊन आलेली असते आणि ते तिने चांदेकरांच्या समोर सगळे मांडलेले सुद्धा असतात. त्यामुळे राहुलचा साखरपुडा मोडलेला असतो आणि आबा आता कलाच्या सगळ्या बोलण्याला योग्य तो न्याय देणार असतात. तेव्हा आता आबा म्हणतात की राहुल मी तुला माझ्या प्रॉपर्टीमधून आत्ताच्या आत्ता बेदखल करतोय. तुझ्यासारखा मुलगा माझ्या प्रॉपर्टीमध्ये मला भागीदार म्हणून अजिबातच नकोय आणि माझ्या कुटुंबामध्ये सुद्धा नकोय. खरं तर तुझं हे तोंड मला अजिबात दाखवू नकोस. आत्ताच्या आता इथून चालता हो. हे सगळं करताना तुला अजिबात लाज वाटली नाही का? आपल्या चांदेकरांचं नाव तरी जरा लक्षात ठेवायला हवं होतंच. त्यांची इज्जत अशी धुळीला मिळवायला निघालास का? शेवटीला आज तू हे सिद्ध केलेस की तू चांदेकर नाहीयेस म्हणून. जर चांदेकर असतात
तर अशी एवढी मोठी चूक तू केली नसतीस. तेव्हा आता आबा म्हणतात की आत्ताच्या आता तोंड काळं कर आणि पुन्हा तुझं तोंड आम्हाला दाखवू नकोस. तेव्हा आता इथे रोहिणीला सुद्धा खूप जास्त लाज वाटलेली असते, कारण सगळ्यांसमोर कलाने पुरावे सादर करत इथे राहुलचा खोटेपणा सगळ्यांच्या समोर आणलेला असतो. त्यानंतर आता सगळेजण इथे ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात. तेव्हा आबा सगळ्यांना म्हणत असतात की मला तुम्हाला सगळ्यांना एक महत्त्वाचा निर्णय सांगायचा आहे आणि तो म्हणजे असा की आता राहुल जी पेढी सांभाळत होता ती पेढी मी त्याच्याकडून काढून घेतोय आणि त्या पेढीची सगळी जबाबदारी मी आपल्या घरातल्या नव्या सुनेला म्हणजे कलाला देतोय. कला तिथे गेली आणि तिने लगेचच ओळखलं की तिथे फ्रॉड झालेला आहे. तो फ्रॉडसुद्धा तिने सगळ्यांच्या लक्षात आणून दिला. त्याच्यामुळे अशी मुलगी जर आपल्या पेढीवरती असेल तर आपली पेढी खूपच पुढे जाईल. तेव्हा आता कलाकडे ती पेढीची जबाबदारी दिलेली असते आणि राहुलकडून ते सगळे अधिकार काढून घेतलेले असतात. मात्र सरोजला थोडाफार आनंद आता झालेला असतो, कारण तिच्या मनामध्ये कलाबद्दलची जी इमेज असते ती आता बदललेली असते. कलाची चांगली बाजू तिला आता कळलेली असते. त्यामुळे इथे आता कला म्हणत असते की आबा एवढी मोठी जबाबदारी मी खरंच स्वीकारू शकते का? मी पेलू शकते का? तेव्हा आबा म्हणतात नक्कीच, तू सगळं काही अगदी मनापासून करत असतेस ना, सगळी कामं तुझी अगदी उत्तम असतात. त्याच पद्धतीने तू पेढीसुद्धा अगदी व्यवस्थित सांभाळशील. जशी सरोजनी सांभाळली होती तशी तू सुद्धा सांभाळशील. सरोजसुद्धा सगळी कामं अगदी व्यवस्थित करतेस आणि मला सरोजची छवी तुझ्यामध्ये दिसते असं आबा म्हणतात. त्यामुळे उद्या सगळेजण आपण आता पेढीवरती जाणार आहोत आणि तुझ्या हातून श्री गणेशा करणार आहोत. तर इथे आता कलाबरोबर सगळेजण आलेले असतात. तेव्हा आता आबा म्हणतात की आता या ताटामध्ये तुझे दोन्ही हात बुडवायचे आणि तुझ्या लक्ष्मीसारख्या हातांचे ठसे आता या भिंतीवरती तुला उमटवायचे आहेत. तेव्हा कला आपला मोबाईल अद्वैतच्या हातामध्ये देते आणि ती दोन्ही हात आता कुंकवाच्या ताटामध्ये लावून ते भिंतीवरती लावत असते, कारण आता त्या पेढीचा ताबा हा कलाला दिलेला असतो. तेव्हा लक्ष्मीच्या पावलांनी ती चांदेकरांच्या इथे सून म्हणून आलेली असतेच, पण आता तिने आपले लक्ष्मीसारखे हातसुद्धा त्या भिंतीवरती उमटवलेले असतात आणि आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केलेली असते. तेव्हा आबा म्हणतात की तू नक्कीच पुढे जाशील, आपल्या चांदेकरांचं नाव पुढे नेशील याची मला खात्री आहे. तर आता खूप मोठी जबाबदारी ही कलाला दिलेली असते. त्याचबरोबर सरोजसुद्धा म्हणते की मी तुला ओळखायला चुकले, म्हणजे मी खऱ्यांना सगळ्या कुटुंबालाच मी चुकीचं समजले, पण हे सगळं कारस्थान राहुलचं होतं हे तू सिद्ध केलेलं आहेस. या सगळ्यामध्ये तुझा काही हात नव्हता, उलट तुलाच लग्नाच्या दिवशी मंडपामध्ये नवरी म्हणून उभं राहावं लागलं होतं हे आमच्या लक्षात आले. त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा झालं तर माफ कर. मग कला म्हणते नाही मॅडम, प्लीज तुम्ही माफी मागू नका, तुमचा सुद्धा गैरसमज झाला होता म्हणूनच तुम्ही सगळं ते बोललात. तुमच्या जागी दुसरं कुणी असतं तर असंच रिॲक्ट झालं असतं. तेव्हा अद्वैत म्हणतो आणि मी सुद्धा तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवला नाही. तुम्हाला किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केलास की राहुल खूप मोठा फ्रॉड आहे, तरीसुद्धा मी तुझ्याकडे पुरावे मागितले आणि नैनाच्या पळून जाण्यामागे मी तुलाच दोषी ठरवलं होतं, पण आता ते तू सिद्ध केलेस आणि माझ्या मनातला सुद्धा गैरसमज दूर झालाय. तेव्हा इथे कलाला खूप जास्त आनंद होतो. तेव्हा आबा म्हणत असतात की आता तुम्ही दोघंजणं आणि तुमच्याबरोबर तुमची ही आई, तुम्ही सगळेजण आपला बिझनेस अगदी उत्तम सांभाळाल याच्यामध्ये मला तीळ मात्र सुद्धा शंका नाही आहे. त्या राहुलला आपल्या बिझनेसकडे आता फिरकूसुद्धा द्यायचं नाही असं सुद्धा आबा आता इन्स्ट्रक्शन देतात. तेव्हा आता पेढीमधल्या बाकीच्या लोकांनी सुद्धा कलाचं वेलकम अगदी उत्तम केलेलं असतं. सगळेजण तिला अगदी सपोर्ट करत असतात. त्यानंतर कला अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, तुला माहिती आहे आपण त्या वृद्धाश्रममध्ये गेलो होतो, राहुल म्हणाला होता की त्याने तिथे 8 लाख रुपये डोनेट केलेत म्हणून. तेव्हा आपण तिथे जाऊया आणि वृद्धाश्रमामध्ये जाऊन चेक करूया की त्याने खरोखर ते पैसे डोनेट केलेत की नाही, म्हणजे आपल्याला हिशोबामध्ये सुद्धा ते मांडता येतील. तेव्हा अद्वैत म्हणतो आपण नक्कीच जाऊया. तेव्हा अद्वैत आणि कला आता दोघंजणं वृद्धाश्रमामध्ये जाऊन विचारतात की राहुलने तुमच्या इथे 8 लाख रुपये डोनेट केलेत का? तेव्हा ते म्हणतात की नाही, 8 लाख रुपये डोनेट केलेले नाही आहेत, त्यांनी फक्त मला 50,000 रुपये दिले होते, ते सुद्धा माझं तोंड बंद ठेवण्यासाठी. तेव्हा आता वृद्धाश्रमातल्या सरांनी सुद्धा खरं सांगितलेलं असतं आणि अद्वैतला कळलेलं असतं की ते पैसे पर्सनल खर्चासाठी राहुलने काढलेले असतात, वृद्धाश्रमाला डोनेट देण्यासाठी नाही. तेव्हा त्याचा खोटारडेपणा आता सगळ्यांच्या समोर आलेला असतो आणि कलानेच ह्या गोष्टी अद्वैतच्या लक्षात आणून दिलेल्या असतात.